समता महिला मंडळ सिऊड नवी मुंबईच्या वतीने जागतिक महिला दिन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृती दिनानिमित्त भव्य महिला मेळाव्याचे 8 व 9 मार्च रोजी आयोजन करण्यात आले होते। यावेळी महिलांसाठी हळदी कुंकू, मनोरंजनासाठी विविध कार्यक्रम, खेळ व स्पर्धा आणि विजेत्यांना भरघोस बक्षिसे ठेवण्यात आली होती। शिवसेना उपनेते विजय नहाटा, उपजिल्हा प्रमुख दिलीप घोडेकर, शहर प्रमुख विजय माने, शिवसेना उपजिल्हा संघटिका मनीषा गिरप, उपशहर संघटिका अंजली भोईटे, उपविभाग संघटिका वैशाली क्षीरसागर, उपविभाग संघटिका संगीता पाटील, शाखा संघटक सिन्ना, स्त्री मुक्ती संघटनेच्या रुशाली मुक्तूम, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक वर्षा भोसले, माजी उपमहापौर अशोक गावडे, माजी नगरसेविका स्वप्ना गावडे, जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे, उबाटा गटाचे समीर बागवान, सुमित्र कडू, मनसेचे अमोल आयवळे, उपायुक्त घनकचरा बाबासाहेब राजळे, समता महिला मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष पुलन ज्योतिराम शिंदे, सचिव वर्षा बेलगिरी, खजिनदार गीतांजली जोशी उपस्थित होते। विशेष कार्य करणाऱ्या 10 महिलांना सावित्रीबाई फुले स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। भरपूर खेळ या ठिकाणी खेळवण्यात आले। प्रत्येक खेळामध्ये 3 बक्षिसे देण्यात आली। सुवर्णगंगा ज्वेलर्स यांच्याकडून सोन्याच्या नथी व गिफ्ट बॉक्स, पूजा डिझायनर स्टुडिओ यांच्याकडून साड्या, शिवलक्ष्मी संजय झालटे आईसाहेब यांच्याकडून सेमी पैठणी साड्या व ज्योती जाधव यांच्याकडून गिफ्ट बॉक्स अशी बक्षिसे देण्यात आली। 8 मार्च जागतिक महिला दिवस। पुढच्या वर्षी आपण 50वे वर्ष या महिला दिनाचं साजरं करणार आहोत। पण या 50 वर्षात सातत्यानं महिला दिनाच्या निमित्तानं झालेले जे बदल आहेत आणि महिलांच्या विचारामध्ये, समाजामध्ये झालेले बदल हे निश्चित कौतुकास्पद आहेत। या विभागामध्ये संपूर्ण देशभर हा कार्यक्रम होतो, पण सिऊड विभागामध्ये समता महिला मंडळाच्या अध्यक्षा आमच्या फुलनताई शिंदे सातत्यानं महिला दिनाच्या निमित्तानं कार्यक्रम करतात। महिलांना या कार्यक्रमांच्या माध्यमातून सक्षम करणं, त्यांना स्टॉल्सच्या माध्यमातून त्यांचं आर्थिक उत्पन्न वाढेल। या फक्त उत्पन्न वाढवण्यानंतर तिला मनोरंजनाचीही गरज असते। कुटुंबातनं बाहेर आल्यानंतर तिला स्वतःची स्पेस मिळणं गरजेचं असतं आणि मग 2 दिवस तिला स्वतःचा स्पेस वेगवेगळ्या मनोरंजनात्मक खेळाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न ही आमच्या फुलनताई सातत्यानं करत असतात। आणि मला असं वाटतं की ह्या स्त्रिया ज्या आहेत ह्या खऱ्या समाजाच्या पिलर आहेत की ती स्त्री म्हणून दुसऱ्या स्त्रीचा विचार करते आणि दुसऱ्या स्त्रीला घडवताना ती अधिक चांगल्या पद्धतीने तयार होत असतं। त्यामुळे फुलनताईंचं तर कौतुकच आहे, पण समाजामध्ये अशा सगळ्या प्रकारे काम करणाऱ्या महिलांचं सुद्धा मला वाटतं महिला दिनाच्या निमित्ताने आपण कौतुक आणि अभिनंदन करायला पाहिजे। जग बदलतंय, देश बदलतोय आणि या बदलत्या युगातल्या या बदलत्या नारी आहेत ज्या अधिक देश सक्षम करणार आहेत। आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं हे जवळजवळ 49वं वर्ष आहे। 50 वर्षाचा प्रवास आहे। महिलांचा समतेकडे जायचा हा जो प्रवास आहे आणि तो आता खूप सकारात्मक आहे असं मला वाटतं। महिला वेगवेगळ्या क्षेत्रात आता काम करत आहेत आणि फुलनताईंच्या माध्यमातून समता महिला मंडळानं गेले 2 दिवस अगदी कुठलंही क्षेत्र सोडलं नाही। या ठिकाणी वेगवेगळे गेम्स घेतले, त्याच्यानंतर महिलांची आरोग्य तपासणी झाली आणि अशा पद्धतीनं एक महिला दिनाची संकल्पना पण आता बदलत चाललेली आहे। एक सेलिब्रेशन, महिलांचा उत्साह, महिलांचा आनंद आणि एक विचार घेऊन महिला आता पुढे चालल्या आहेत असं मला वाटतं आणि खूप बदल झालेला आहे। खरं तर हा बदल ग्रामीण भागात अद्याप नाही झालेला, त्याचं थोडंसं हे वाटतं, खंत वाटते। शहरी भागामध्ये महिला बऱ्याचशा नोकऱ्या करायला लागल्या आणि त्याने टप्पा ओलांडलेला आहे खडतर प्रवासाचा, पण अजून कुटुंबाच्या पातळीवर जी समतेची त्यांना अपेक्षा आहे ती अद्याप मिळत नाही, हेही त्याच्यामध्ये आहे। पण धडपड आहे आणि काही प्रमाणात घरामध्ये, कुटुंबामध्ये जे सहकार्य मिळतं आहे, 100% नसेल तरी 50% मिळतं। तर हा प्रवास असाच चालू राहिला तर कदाचित अजून आपणाला ह्याच्यामध्ये बदल दिसेल। आणि महिला दिनाच्या मला या सगळ्या महिलांना समता महिला मंडळाच्या खूप खूप शुभेच्छा मी देते या ठिकाणी। मी गेली 15-20 वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये आहे। मी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना असं जाणवलं की आपला एखादी संस्था असावी, NGO असावा आणि अशा काही गरजू महिला
आणि ज्यांना खरंच समाजाबद्दल काहीतरी करायची तळमळ आहे अशा महिला एकत्र करून मी 15 साली महिला एकत्र करून समता महिला मंडळाची स्थापना केली. त्याला आज 9-10 वर्षे झाली संस्थेची स्थापना करून. आणि हे करत असताना असं मला जाणवलं की महिला सतत स्वतःसाठी काही करत नाहीत, फक्त दुसऱ्यांचाच विचार करतात. पण मी महिलांचा विचार करून 2 दिवसाचा महिला मेळावा करण्याची आयोजित केल्याला 5 वर्षे झाली. आणि मेळावा करत असताना सुवर्णगंगा ज्वेलर्स असो गेली 5 वर्ष सातत्यानं आम्हाला सोन्याच्या नथी आणि इतर गिफ्ट देतात. त्याचबरोबर पूजा डिझायनर स्टुडिओ यांच्याकडून साड्या असतात. आणि असे दाते आम्हाला समोरून मिळाल्यामुळे मी हा कार्यक्रम करू शकते. आणि ह्या व्यासपीठावर येऊन सगळ्या राजकीय पक्षाचे पदाधिकारी येऊन शुभेच्छा देतात. त्याचबरोबर सामाजिक संस्थांचे पदाधिकारी सहकार्य करतात येतात. आणि ह्या सगळ्याचं श्रेय माझ्याबरोबरच्या कार्य करणाऱ्या महिला आहेत, माझ्या शिलेदार, त्या सर्व समता सभासदांना देते. आणि त्यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळे हा 5 वर्ष झालं कार्यक्रम 2 दिवसीय कार्यक्रम हा यशस्वी होत आहे. याच्यामध्ये आम्ही शेकडो बक्षिसांचं वाटप महिलांना करत असतो, मनोरंजन करत असतो आणि करत राहणार. आणि महिला दिनाच्या पुन्हा एकदा सर्व महिलांना शुभेच्छा देऊन मी इथं थांबते. समता महिला मंडळाच्या अध्यक्षा फुलनताई शिंदे यांनी आज या ठिकाणी जागतिक महिला दिनानिमित्त जो कार्यक्रम घेतला, काल आणि आज 2 दिवस, या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी, त्यांचं अभिनंदन करण्यासाठी या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मी, माझे सहकारी, विशेष करून या ठिकाणी आमचे उपजिल्हा प्रमुख सुमित्रजी कडू, उपशहर प्रमुख समीरजी बागवान, विभाग प्रमुख आमचे विशालजी विचारे, इतर सर्व आमचे मान्यवर पदाधिकारी, आमचे गुरवसाहेब अरुणजी गुरव, हे सर्व मंडळी या ठिकाणी आम्ही आलो आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. वास्तविक पाहता महिलांची शक्ती खूप मोठी आहे आणि त्या शक्तीचा सन्मान हा प्रत्येक ठिकाणी झाला पाहिजे. परंतु आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये महिलांना आपण प्रथम मान आहे. ज्या शक्ती आहेत त्या महिलाच, म्हणजे आपण लक्ष्मी घ्या, पार्वती घ्या, जिजामाता घ्या, तारा राणी घ्या, त्या सर्व महिला शक्ती, सावित्रीबाई फुले घ्या, ह्या महिला शक्ती यानेच खरे आपल्याला आपल्या महाराष्ट्राला एक ऊर्जा दिली आणि चांगले संस्कार दिले. ह्या संस्कृतीचं जतन करणं हे आज तुमची माझी जबाबदारी आहे. असे हे जे कार्यक्रम होतात, या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण महिलांना सहकार्य करून या कार्यक्रमाला त्यांना उत्तेजित करण्यासाठी त्यांचं सहकार्य आपल्याकडून अपेक्षित आहे, ते आपण करणं आवश्यक आहे. म्हणून आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज या कार्यक्रमाला हजर राहिलो, त्यांचं कौतुक केलं, त्यांचं अभिनंदन केलं आणि त्यांना भविष्यासाठी ते जे काम करतात त्या कामामध्ये विशेष करून मी ज्या आमच्या फुलनताई शिंदे आहेत यांनी अनेक कॅन्सर डिटेक्शन कॅम्प घेतले, त्या कॅम्पलासुद्धा मी हजर राहिलो आणि ही खऱ्या अर्थाने मोठी ईश्वर सेवा आहे असं माझं मत आहे. त्यांना मी या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो. जर्नलिस्ट पंकज मेननसह प्रिया जवानचा रिपोर्ट, नवी मुंबई.